बघा या ठिकाणी 15 प्रश्न गुणोत्तर आपल्या वयवारीवरचे आपण पूर्ण डिटेल सर्व कन्सेप्टनुसार पाहणार आहोत. ठीक आहे. या प्लेसमध्ये आहे टीना बरोबर, त्याच्यानंतर आहे राजेश. ठीक आहे. टीना आणि राजेश यांच्या वयाचं गुणोत्तर, कधीचं गुणोत्तर आहे ते आजचं गुणोत्तर आहे. किती आहे 9:10. ठीक आहे. 9:10. 10 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं 4:5. बघा यातला जो फरक आहे तो किती आहे 5चा फरक आहे. यातला फरक किती आहे 5चा फरक आहे. ठीक आहे. या ठिकाणी आजचं वय म्हणजे किती असतं 0. 10 वर्षापूर्वीचं म्हणजे -10. 0 आणि -10तला फरक घ्यायचा. हा फरक कसा घ्यायचा असतो 0 वजा आणि -10. 0 अधिक 10 म्हणजेच किती 10. या फरकाला 1ची किंमत काढण्यासाठी जो वयातील फरक आहे त्या फरकाला यांच्यामध्ये जो सारखा फरक आहे त्या फरकाने काय करायचं भाग द्यायचा, म्हणजे 1ची किंमत आली 2. मग राजेशचं आजचं वय विचारलं आहे. राजेश 10 आहे बरोबर आहे. राजेश 10 आहे, आजचं वय 10 आहे. म्हणून राजेशचं वय किती काढायचं असेल तर 10ला 2नी गुणायचं. 10 2 किती होतील 20. म्हणजे राजेशचं आजचं वय किती वर्ष 20 वर्ष. मग या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते किती राहील 20 वर्ष. राजेशचं आजचं वय 20 वर्ष. ही बेसिक आणि एकदम चांगली जबरदस्त अमेझिंग अशी ट्रिक्स आहे की त्यांच्या वयातील फरक आणि त्यांच्या जे काही गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरातील फरक यांचा भागाकार केला की आपल्याला 1ची किंमत मिळते आणि मग ज्याचं वय काढायचं त्याला गुणाकार करायचा. ठीक आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे समीर व त्याचे वडील यांच्या वयाचं गुणोत्तर. ठीक आहे. पहिली कंडिशन जी दिली आपण ती नोट करून घेऊया. सगळ्यात पहिले यांनी काय सांगितलं या ठिकाणी समीर व त्याचे वडील. राईट. मी इथं कोण आहे समीर त्याचे वडील. बरं. त्याच्यानंतर समीर व वडील यांच्या वयाचं 1/4 आहे. समीरचं वय किती आहे 1/4. कुणाच्या त्यांच्या वडिलाच्या. हा रेशो आपण सरळ केला तर एकाच किती येतो या ठिकाणी 4 येतो. 1/4 हा आला या ठिकाणचा रेशो. त्याची बहीण रीमा हिच्या वयाच्या 2/3 बरोबर आहे. समीरचं जे वय आहे कोणाचं समीरचं जे काही वय आहे ही तिची जी बहीण आहे रीमा हिच्या वयाच्या म्हणजे रीमाचं वय 1 घेतलं असेल तर समीरचं वय किती 2/3. म्हणजेच या ठिकाणी 2 येईल आणि इथं 3 येईल. बघा आता आपल्याला काय करायचं आहे समीर 2 वेळा आलेला आहे. मग समीर या ठिकाणी आणि या ठिकाणी सारखा येण्यासाठी या समीकरणाला तर गुणायची गरज नाही आहे. या समीकरणाला जर आपण गुणाकार केला 2नी तर इथं येतो 2 आणि 4 दुनी 8. असं का करतो मी कारण या कंडिशनमध्ये हा व्यक्ती जर समीर सारखा आहे बरोबर आहे तर त्याचं जे गुणोत्तरामधलं जो काही अंक असेल तो कसा पाहिजे सारखा पाहिजे. म्हणून तो सारखा झाला बरोबर आहे. आता आपल्याला गुणोत्तर कुणाचं द्यायचं आहे समीरचं द्यायचं आहे. हा समीर. त्याच्यानंतर कोण पाहिजे रीमा. ही रीमा. नंतर कोण पाहिजे त्याचे वडील. मग त्याचे वडील. बघा समीर किती आलेला आहे 2. रीमा किती आलेली आहे 3 आणि त्याचे वडील किती आहे 8. हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर. समीर रीमा आणि त्यांचे वडील अशा पद्धतीने त्यांचं गुणोत्तर आपण या ठिकाणी दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न वडिलांचे 10 वर्षापूर्वीचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट होते. कुणाचं वय वडिलांचं वय कुणाच्या वयाच्या मुलाच्या. मग या ठिकाणी वडील हे वडील. त्याच्यानंतर या ठिकाणी मुलगा. ठीक आहे. बघा कधीचं 10 वर्षापूर्वीचं वय. ओके 10 वर्षापूर्वीचे वय. ठीक आहे. कुणाचं 10 वर्षापूर्वीचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या वडिलांचं. मग मुलाचं वय किती असेल 1 असेल तर मुलाचं वय 1 असेल तर त्या वडिलांचं वय किती होईल 3 पट. वडिलांचे 10 वर्षापूर्वीचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट. म्हणजे त्या कंडिशनमध्ये मुलाचं वय 1 तर वडिलाचं वय 3.
नंतर काय सांगितलं 10 वर्षानंतर, नंतर सांगितलं 10 वर्षानंतर वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 2 पट होईल. कुणाचं वय? वडिलांचं वय. म्हणजे मुलगा 1 वर्षाचा असेल तर वडील 2 वर्षाचे. तर त्यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर सांगा. कधीच्या वयाचे गुणोत्तर सांगायचं आहे? आजच्या वयाचं गुणोत्तर. बघा 3 आणि 2 मध्ये फरक सारखा आहे का? नाही. 1 आणि 1 मध्ये फरक सारखा आहे का? नाही. असा फरक सारखा नसेल तर मग असा फरक लक्षात घ्यायचा असतो. इथं 2 आणि 1 मध्ये 1चा फरक आहे, 3 आणि 1 मध्ये 2चा फरक आहे. मग इथं 2चा फरक आहे तर इथं कितीने गुणायचे आपल्याला? इथं गुणायचे आपल्याला 2ने. ते बेदुनी किती झाले? 4 आणि 1 2 2. मग हा 3 आणि हा 4 याच्यामध्ये फरक कितीचा आला? 1चा. हा 1 आणि हा 2 याच्यामध्ये फरक कितीचा आला? 1चा. बरोबर आहे. हे 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर इथं जो फरक येतो तो असा येतो 10 वजा 10, म्हणजेच 10 अधिक 10, 10 आणि 10 20. मग आपल्याला 1ची किंमत जर काढायची असेल तर या फरकाला, या 20ला कितीने भाग द्यायचा? 1ने. म्हणजे किती येतं उत्तर? 20. मग 1ची किंमत जर 20 असेल तर आपल्याला आता जे गुणोत्तर पाहिजे त्या गुणोत्तराचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. मग बघा 1ची किंमत 20 आहे तर आपण काय करू? वडील 10 वर्षापूर्वी किती आहे? 3. बरोबर आहे. मग 3 गुणिले किती? 20. म्हणजे 20 तरी किती झाले? 60. पण हे कधीचं आहे 60? हे 3 कधीचे आहे? 10 वर्षापूर्वीचे. मग आजचे किती येतील? आजचे म्हणजेच किती होतील ते? 70. म्हणजे हे झाले 70 वडिलांचं आजचं. ठीक आहे. आता मुलगा काढायचा आहे. समजा मुलगाचं मी घेतलं या ठिकाणी 2. किती घेतले? 2. तर 2 गुणिले किती करायचे? 20. मग 20 दोन्ही किती झाले? 40. पण हे 2 कधीचे आहे? हे 2 10 वर्षानंतरचे आहे. 10 वर्षानंतरचे म्हणजे आजचे किती असतील? मग ते 30. बरोबर आहे. मग आता आजचं गुणोत्तर जर काढायचं आहे तर वडिलांचं आजचं वय आहे 70, मुलाचं आजचं वय आहे 30. त्याला संक्षिप्त केलं तर 7-3. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 7-3. तर या ठिकाणी उत्तर येईल 7-3. त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर हे आहे 7-3 या पद्धतीप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना एकदम समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ परत रिपीट बघायचा. रिपीट तुम्ही 3 वेळा 4 वेळा 5 वेळा बघू शकता. तेव्हा तुमची संकल्पना आणखी चांगल्या पद्धतीनं क्लिअर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बघा एका व्यक्तीचं त्याच्या आईच्या वयाचं 2/5 पट वय आहे. एका व्यक्तीचं वय, बघा एका व्यक्तीचं वय त्याच्या आईच्या वयाच्या. ठीक आहे. या ठिकाणी व्यक्ती, बरोबर आहे, त्याची आई, राईट, किती पट आहे? या व्यक्तीचं वय त्याच्या आईच्या वयाच्या. मग आईचं वय 1, त्याच्या किती घेतलं आपण? 2/5. कधीचं वय आहे ते? आजचं वय. दिलेलं नाही म्हणजेच कधीचं घ्यायचं आपण? ते आजचं घ्यायचं. म्हणजेच हा किती होईल? 2/5. म्हणजे आजचं वय किती झालं? 2/5. 8 वर्षानंतर, किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर किती होईल? 8 वर्षानंतर त्याचं वय आईच्या वयाच्या 1/2 पट होईल. त्याचं वय आईच्या वयाच्या 1/2 पट होईल त्या व्यक्तीचं. मग आईचं 1, त्या व्यक्तीचं 1/2. ठीक आहे. आता परत अपूर्णांक कसा पाहिजे? साधा पाहिजे. मग हा 1 आणि हा या ठिकाणी दुप्पट. मग आता आपल्यासाठी महत्त्वाचे 2 अपूर्णांक आहेत. एक हा इथं आणि हा दुसरा. बरोबर आहे. मग आता बघा या 2 आणि या 1 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. या 5 आणि या 2 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. मग हा 1 आणि हा 3 सारखा आहे का? नाही. मग या ठिकाणी कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. या ठिकाणी कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. मग या 3चा फरक आणि या 1चा फरक सारखा करण्यासाठी याला कितीने गुणायचं आपण? याला गुणायचं आपण 3ने. मग 3 1 3, 3 दुनी 6. मग 2 आणि 3 मध्ये 1चा फरक, 5 आणि 6 मध्ये 1चा फरक. हा 1चा फरक सारखा आला. या ठिकाणी ह्याचं वय म्हणजे 0 असतं आणि 8 नंतर म्हणजे अधिक 8 असतं. म्हणजेच 1ची जी किंमत आहे ती किंमत किती येते आपली? 8. या ठिकाणी किती आली? 8. आणि या दोघांमधला फरक कितीचा आला? 2 आणि 3 मध्ये 1चा फरक, 5 आणि 6 मध्ये 1चा फरक म्हणजे 1. म्हणजे 1ची किंमत जी आली ती किती आली? 8. तर आजचं आईचं वय किती? आजचं आईचं वय किती? म्हणजे किती घ्यायचं आपण? 5.
बरोबर आहे. मग या 5ला कितीने गुणायचं? 8ने. म्हणजे 8 पंचे किती? 40 वर्ष. मग उत्तर किती येतं आपलं? 40 वर्ष. या ठिकाणी आईचं वय किती येईल? 40 वर्ष. 40 वर्ष हे आहे उत्तर. राईट. परत आपण हा व्हिडिओ रिपीट बघू शकता. अतिशय अमेझिंग आणि अतिशय जबरदस्त अशी ट्रिक्स आहे की ही ट्रिक्स तुम्हाला कुठल्याच प्लॅटफॉर्मला पाहायला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल किंवा प्रत्यक्ष आपल्या ऑफलाईन बॅचेसला बसावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्रमांक 5. ठीक आहे. चला, प्रश्न तुमच्या समोर आहे. आपण त्याचा राजूचं 6 वर्षानंतरचं वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 3/7 पट होईल. कुणाचं? राजूचं. राईट. हा राजू आणि या ठिकाणी कोण? त्याचे वडील. राईट. हां, वय किती पट होईल? 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर कुणाचं वय? राजूचं 6 वर्षानंतरचं वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या. मग त्याचे वडील 1 किती पट होईल? 3/7. या ठिकाणी किती करायचे? 3. इथं किती करायचे? 7. 10 वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1/5. त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1/5. तर राजूच्या वडिलाचं आजचं वय किती? ठीक आहे. 3 आणि 1 मध्ये 2चा फरक, 7 आणि 5 मध्ये 2चा फरक. फरक कसा आहे? या ठिकाणी सारखा आहे. हा फरक जर सारखा असेल तर 6 वर्षानंतर 10 वर्षापूर्वी यांचा फरक किती येतो? पूर्वी म्हणजे किती घ्यायचे? -10. नंतर म्हणजे किती घ्यायचे? +6. म्हणजे +6 आणि -10 यातला फरक काढायचा. 6 + 10. 10 आणि 6 किती झाले? 16. म्हणजे 1ची किंमत जर काढायची असेल तर 16 भागिले किती करायचे आपण? 2 करायचे. म्हणजे 2×8 = 16. मग 1ची किंमत किती आली? 8 आली. 1ची किंमत 8 आली. राजूच्या वडिलाचं आजचं वय काढायचं आहे. मग समजा आपण वडील जे आहे 6 नंतर आहे, 10 पूर्वी आहे. मग आपण कोणताही नंबर घेतला. समजा आपण आज 7 नंबर घेतला. किती नंबर घेतला? 7. 7 गुणिले किती करायचे? 8. 8 7 किती झाले? 56. पण हा 7 नंबर कधीचा आहे? 6 वर्षानंतरचा आहे. आपलं कधीचं वय पाहिजे? आजचं वय पाहिजे. मग 56मधून 6 कमी करून टाकायचे. म्हणजे आजचं वय किती? 50 वर्ष. वडिलांचं आजचं वय किती राहील मग? 50 वर्ष. वडिलांचं आजचं वय राहील 50 वर्ष. दोन व्यक्तीच्या वयातील फरक 16 वर्ष आहे. बघा, या ठिकाणी फरक दिलेला आहे. दोन व्यक्तीच्या वयातील फरक तो किती आहे? 16 वर्ष. राईट. 6 वर्षापूर्वी मोठा व्यक्ती लहान व्यक्तीच्या वयाच्या 3 पट होता. 6 वर्षापूर्वी. ओके. मोठा व्यक्ती, हा मोठा व्यक्ती आणि लहान व्यक्ती. ठीक आहे. वयाच्या 3 पट होता. कोणता व्यक्ती? मोठा व्यक्ती. लहान व्यक्तीच्या. लहान 1 असेल तर मोठा किती असेल? 3. 6 वर्षापूर्वी कशी कंडिशन होती? मोठा व्यक्ती लहान व्यक्तीच्या वयाच्या 3 पट होता. मग लहान व्यक्ती 1 असेल, मोठा व्यक्ती 3 असेल. ठीक आहे. तर त्यांचे आजचे वय सांगा. बघा, वयातील फरक हा नेहमी करता कसा असतो? सारखा असतो. वयातील फरक हा नेहमी करता कसा असतो? सारखा असतो. तो भूतकाळात जा, भविष्यकाळात जा, का चालू वर्तमान कसा, फरक सारखा असणार आहे. बरोबर आहे. मग 3 आणि 1 यामध्ये फरक किती आहे? गुणोत्तरामधला फरक किती आहे? 2. गुणोत्तरातला फरक 2 आहे. तर 2 बरोबर किती घ्यायचे? 16. मग 1 बरोबर किती येईल? 8. बरोबर आहे. मग 3ची किंमत किती येईल? 8त्रिक 24 आणि 1ची किंमत किती येईल? 8. पण हे 24 वर्ष वय मोठ्याचं कधी येईल? 6 वर्षापूर्वी येईल. बरोबर आहे. बरोबर. मग आपल्याला कधीचं वय पाहिजे? त्यांचे आजचे वय सांगा. मग 6 वर्षापूर्वी 24चं आहे, तर आज त्याचं वय किती असेल? 30 वर्ष. आणि हा जर 8 आहे, त्याच्यामध्ये 6 टाकायचे. 8 आणि 6 किती? 14. मग त्यांचे आजचे वय जर आपल्याला विचारले तर त्याचे आजचे वय किती? 2 व्यक्तीचे. तर एका व्यक्तीचं राहील 30 वर्ष. जो मोठा आहे त्याचं 30 आणि जो छोटा आहे त्याचं 14 वर्ष. असं त्यांचं उत्तर राहील दोघांचं. राईट. त्यांचे आजचे वय काढा. तर 30 आणि 14 वर्ष आजचे वय.
यामध्ये महत्त्वाची कन्सेप्ट काय आहे, फरक सारखा असतो. फरक सारखा असतो म्हणून गुणोत्तरातील फरक बरोबर प्रत्यक्ष फरक, म्हणून 1ची किंमत मिळाली, 3ला गुणाकार केला 24, हे 6 वर्षापूर्वीचं, अधिक 6 केले म्हणजे हे आजचं, 1 8 म्हणजे 8 मध्ये अधिक 6 टाकले 14. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनिकेत आणि निकिता यांच्या वयाचा गुणाकार 240 आहे. बघा, अनिकेत आणि निकिता यांच्या वयाचा गुणाकार किती आहे, 240. जर निकिताच्या वयाची 2 पट, निकिताच्या वयाची 2 पट, निकिताच्या वयाची 2 पट ही अनिकेतच्या वयापेक्षा 4ने जास्त असेल, अनिकेतच्या वयापेक्षा 4ने जास्त असेल. कितीने जास्त असेल, 4ने. कुणाची, निकिताच्या वयाची 2 पट, निकिताच्या वयाची ही 2 पट अनिकेतच्या वयापेक्षा कितीने जास्त आहे, 4ने जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजेच 2n ही मोठी संख्या झाली, a ही लहान संख्या झाली, त्यातला फरक किती, 4चा. आपल्याला कोण पाहिजे, निकिताचं वय पाहिजे. निकिताचं वय पाहिजे म्हणजे आपल्याला एची किंमत ठेवायची. मग या ठिकाणी आपण काय करू, a बरोबर 240 भागिले किती, n. a बरोबर 240 भागिले n ही किंमत या समीकरणात आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे 2n वजा 240 भागिले n बरोबर किती, 4. यांचा तिरकस गुणाकार केला तर 2nचा वर्ग वजा 240 भागिले किती, n बरोबर 4. मग पुढे समीकरण काय तयार होतं, परत 2nचा वर्ग वजा 240 बरोबर 4n. 2nचा वर्ग वजा 4n वजा 240 बरोबर 0. दोन्ही भाग जर दिला तर nचा वर्ग 2n वजा 120 बरोबर 0. याचे अवयव पाडले तर 12 आणि 10 वजा 12 अधिक 10 अधिक 12 वजा 10 म्हणजे या ठिकाणी निकिताचं जे वय आहे ते किती येतं, 12 वर्ष. निकिताचं वय असेल 12 वर्ष, हे याचं उत्तर. पण आता या प्रश्नाला या पद्धतीनं न सॉल्व करता पर्यायामधून उत्तर काढायचं. समजा पहिला पर्याय असेल 12, दुसरा पर्याय असेल 10, राईट आहे, तिसरा पर्याय असेल 24 आणि चौथा पर्याय असेल परत, ठीक आहे, तिसरा पर्याय असेल 20 आणि नंतर 16. ठीक आहे. असे जर पर्याय असतील तर आपण काय करायचं, त्या दोघांचं जे वय आहे त्यासाठी पर्याय निवड करायची, पर्यायामधून निवड करायची. काय कशी निवड करायची बघा, पहिली कंडिशन दोघांच्या वयाचा गुणाकार 240 आला पाहिजे. मग असे दोन कोणती संख्या आहे की त्यांचा गुणाकार 240 येईल, बघा यांचा बी गुणाकार 240 येतो, 12 × 24 बरोबर आहे. यांचा गुणाकार 12 × 10, यांचा गुणाकार किती येतो, 120 येतो. मग 240 गुणाकार 12 आणि 20चा येतो. बरं, त्याच्यानंतर त्याची दुप्पट, बरं याची दुप्पट केली 12 × 24 आणि ही 20, फरक किती येतो, 4चा येतो. बरोबर आहे. मग आता कोणते दोन अंक महत्त्वाचे आहेत, कोणता नंबर घेणं आपल्याला महत्त्वाचा पडतो, तर त्यांचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर हे करेक्ट दिलं जातं 12, की गुणाकार येतो तेवढा आणि ही गुणाकारमधून त्यांची दुप्पट जर केली तरी तो दुप्पट त्याच्यापेक्षा कितीने मोठा आहे, 4ने मोठा आहे, म्हणून त्याचं वय किती येईल, 12 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आई आणि मुलीच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. बघा, आई आणि मुलगी, ही आई आणि या ठिकाणी ही मुलगी, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, कधीचं गुणोत्तर आहे हे, आजच्या वयाचं गुणोत्तर आहे किती आहे, 7:1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे,
19 यास 7. तर आईचं 4 वर्षानंतरचं वय किती आहे? आईचं 4 वर्षानंतरचं वय किती? बघा, हे 7 आणि 19 मध्ये फरक कितीचा आहे? 12चा. 1 आणि 7 मध्ये फरक कितीचा आहे? 6चा. फरक सारखा आहे का? नाही. मग 19 आणि 7 मध्ये फरक कितीचा आहे? हा 12चा आहे. इथं कितीचा आहे? 6चा आहे. मग याला कितीने गुणायचं आपण? याला गुणायचं आपण 2ने. याला जर 2ने गुणलं तर 7 दुणे किती झाले? 14. 1 2 2. बघा, 14 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. 2 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. हा जो 5 आहे हा फरक सारखा आला. इथं 0 असतो, इथं पूर्वी म्हणजे -4 असतो, बरोबर आहे. -4 आणि 0 मध्ये फरक कितीचा आहे? 4चा. मग 4 भागिले किती करायचे? 5 करायचे. 4 भागिले किती? 5. मग आता 4 भागिले 5 केल्यानंतर आईचं 4 वर्षानंतरचं वय किती असेल? आईचं वय काढायचं आहे आपल्याला. कुणाचं वय काढायचं आहे? आईचं वय काढायचं आहे. ठीक आहे. तर आईचं वय कधीचं काढायचं आहे? 4 वर्षानंतरचं. मग आजचं वय जर काढलं आपण आईचं तर या ठिकाणी किती येतो? 14 येतो, राईट. 14ला किती गुणायचं? 4/5ने गुणायचं. मग 14 चौक किती झाले? 56. 56 किती येतात? 5. 4 वर्षानंतरचं वय पाहिजे. किती वर्षानंतरचं पाहिजे? 4 वर्षानंतरचं. मग 56 अधिक 56/5 अधिक किती करायचे? 4. मग 56 अधिक 5 चौक 20 भागिले किती? 5 म्हणजे किती आले? 56. सॉरी, या प्रश्नामध्ये आपली चूक झाली, लक्षात घ्या. इथं 1 पाहिजे होता. परत लक्षात घेऊ आपण हा प्रश्न. बघा, आई आणि मुलगी या ठिकाणी कोण आहे? आई. आणि इथं कोण आहे? मुलगी, राईट. हां, आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7:1 आहे. त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:1 आहे. 4 वर्षापूर्वी म्हटलं त्यांनी. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 19 यास 1 आहे, बरोबर आहे. आता हा फरक लक्षात घ्या. इथं 12 आहे, 0 आहे. 19 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे? हा फरक आहे 18चा आणि हा फरक आहे 6चा. मग याला आपल्याला कितीने गुणावं लागेल? याला आपल्याला किती गुणावं लागेल? तर 3ने. 7 किती होतील? 21. 3 1 3. 21 आणि 19 मध्ये फरक कितीचा आहे? 2चा. 3 आणि 1 मध्ये फरक कितीचा आहे? 2चा, बरोबर. इथं 0 आहे आणि इथं -4 आहे. मग यातला फरक किती येतो? 4चा. मग 1 बरोबर 4 भागिले हा फरक बघा किती आलेला आहे तुमचा या ठिकाणी? 2चा फरक आहे. इथं पण फरक कितीचा आहे? 2चा आहे. 2नी जर भाग दिला तर बेदुनी 4. मग 1 बरोबर किती? 2 मिळाले. 1 बरोबर किती मिळाले? 2 मिळाले. आता आपल्याला कुणाचं वय पाहिजे? 4 वर्षानंतरचं वय पाहिजे. कुणाचं? आईचं. मग आईचं 4 वर्षानंतरचं आजचं वय घेण्यासाठी इथं किती आहे? 21. मग 21 गुणिले किती करायचे? 2. मग 21 दुनी किती होतील? 42. आता हे कधीचं आहे? आजचं आहे. आपल्याला कधी पाहिजे? 4 वर्षानंतरचं. म्हणजे 42 अधिक किती घ्यायचे? 4 म्हणजे किती होतील? 46. म्हणजे 4 वर्षानंतरचं आईचं वय किती असेल? 46 वर्ष, राईट. तर या ठिकाणी या पद्धतीनं हे वय निघालं आईचं. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे, हा प्रश्न आहे तुमच्यासमोर. बघा, निशी आणि विनी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर, बरोबर आहे. एक आहे निशी आणि दुसरी कोण आहे? विनी. यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 6:5 आहे. नऊ वर्षानंतर, किती वर्षानंतर? 9 नंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 9:8 आहे. तर त्यांच्या आजच्या वयातील फरक किती? बघा, 6 आणि 3 9, 5 आणि 3 8. म्हणजे फरक या ठिकाणी कसा आहे? 3चा. इथं कितीचा आहे? 3चा. फरक सारखा आहे, बरोबर आहे.
इथं फरक आहे, इथं 0, याची किंमत किती असेल +9. 0 आणि 9 म्हणजे 1ची किंमत बरोबर 9 भागिले इथं किती घ्यायचे 3. 3 त्रिक 9. 1ची किंमत किती आली 3. 1ची किंमत जर 3 असेल तर त्यांच्या आजच्या वयातील फरक काढायचा. आजचं वय म्हणजे किती 6 बरोबर आहे. कुणाचं निशीचं. मग 6 गुणिले किती 3 sin त्रिक 18. त्याच्यानंतर 5 गुणिले किती 3 5 त्रिक 15. 18 15चा फरक किती येतो 3. तो फरक जो आहे तो आहे 3 वर्ष. ठीक आहे. किती वर्षाचा फरक आहे 3 वर्षाचा फरक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्ट लॉजिक देऊ शकतो. 6 आणि 9 3चा फरक, 5 आणि 3 8चा फरक. हा फरक त्यांच्या वयामध्ये असणार आहे सारखाच. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज पडणार नाही. फरक आपण इथून डायरेक्ट सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ए आणि बी यांचं वयाचं गुणोत्तर 6:5 आहे. ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 6:5 आहे. कोणाकोणाचं ए आणि बीचं. कधीचं आजचं. त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. कधीची जी बेरीज आहे ती किती आहे 44. कधीची आजचीच आहे. दिली नाही म्हणजे कधीची आहे आजचीच आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर सांगा. बरोबर. बेरीज आजचीच आहे, गुणोत्तर आजचंच आहे. मग गुणोत्तरामध्ये जे अंक आहे त्यांची बेरीज जर केली 6 आणि 5 ती येते 11 आणि बेरीज पण कधीची आहे आजचीच आहे. म्हणजे 1 बरोबर किती आले 4. जर 1 बरोबर 4 येत असेल तर आजचं वय किती 6 गुणिले किती 4 6 चोक 24. याच्यामध्ये किती टाकायचे 8 टाकायचे. 8 आणि 4 12 किती आले 32. नंतर 5 गुणिले किती करायचे 4 5 चोक किती आले 20. त्याच्यामध्ये परत किती टाकायचे 8 किती येतील 28. मग यांचं गुणोत्तर सांगायचं आहे तर गुणोत्तर किती येईल मग 32 यास 28. मग 8 चोक आपण याला भाग देऊ शकतो. 4 8 32 4 7 28 म्हणजे गुणोत्तर येईल 8:7. गुणोत्तर येईल 8:7. ठीक आहे. त्यांच्या वयातील जे गुणोत्तर आहे ते आहे 8:7. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे चल वेळ झालं. फराचं 8 वर्षापूर्वी लग्न झालं. फराचं लग्न किती झालं 8 वर्षापूर्वी. राईट. तिचं आजचं वय लग्नाच्या वेळी असलेल्या वयाच्या 1.27 पट आहे. फराह तिचं जे 8 वर्षापूर्वी लग्न झालं म्हणजे आजचं वय आपण पकडलं समजा x. बरोबर आहे. कधीचं वय पकडलं आपण ते आजचं. मग लग्न जेव्हा झालं तेव्हाचं वय किती राहील x + 8 राहील. ठीक आहे. आता पुढची कंडिशन आहे तिचं आजचं वय तिच्या लग्नाच्या वेळी असलेल्या वयाच्या 1/2 पट आहे. बघा तिचं आजचं वय जे आहे दुसऱ्या कंडिशननुसार दिलेल्या. ठीक आहे. आजचं वय तिच्या लग्नाच्या वेळी असलेल्या वयाच्या लग्नाच्या वेळी असलेल्या वयाच्या म्हणजेच किती x + 8 याच्या 1.27 पट आहे. बघा हे आपण गृहीत घेतलेलं आहे. हे जे काही वय आहे हे आपण गृहीत घेतलेलं आहे आणि हे आपल्याला प्रश्नात दिलेले आहे. बरोबर आहे. मग इथं आजचं दोघे सारखं आहे म्हणून x बरोबर आपण काय करू शकतो ही बाजू पूर्ण लिहू शकतो या ठिकाणी x + 8. मग x बरोबर 7 × 7 = 2 9 9/7 x + या ठिकाणी 8 म्हणजे 7x बरोबर 9x - 9 × 8 = 72. मग 72 जर इकडे घेतले आपण बरोबर आहे म्हणजेच किती येतात 2x बरोबर ते 72 म्हणजे x बरोबर किती येतील
एक्स बरोबर 2 त्रिक 6 बेसक 12, एक्सची किंमत किती आली 36. म्हणजे फराचं आजचं वय किती आहे 36 वर्ष आहे. बरं, तिच्या मुलीचं आजचं वय तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. बघा, मुलीचं आजचं वय तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. मग 36 म्हणजे 6 7 36. हे कुणाचं वय झालं, हे झालं मुलीचे वय, राईट. कुणाचे वय झाले, मुलीचे वय. किती वर्ष, 6 वर्ष. तर तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय किती, तर तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय किती, तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय किती, तर तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय किती. ठीक आहे. एक्स हे कधीचं वय आहे तिचं, आजचं वय. आजच्या वयाचे किती 6 पट आहे. तिच्या मुलीचं आजचं वय तिच्या वयाच्या 1/6 पट आहे, म्हणजे 6 आहे. तर तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय किती. मग 6 अधिक 3 किती झाले 9. तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय 9 वर्ष. समजलं इथपर्यंत. बघा, एक फरा 8 वर्षापूर्वी लग्न झालं, बरोबर. तिच्या आजच्या वय तिच्या लग्नाच्या वेळी असलेल्या वयाच्या 1.207 पट आहे तिचं आजचं वय. मग आपण फराचं आजचं वय लिहिलं एक्स, बरोबर. आजचं वय म्हणजेच किती 1.207 कशाच्या, x वजा 8च्या. मग एक्स आहे, बरोबर आहे. 1.207 x वजा 8 बरोबर. 7 1 7 8 9 बरोबर आहे. 9/7. ठीक आहे. आपण काय केलं, इकडे गुणाकार, यांनी गुणाकार केला. 9x/9 7ने याला गुणलं 9x आणि 9 8 72. 9मधनं 7 गेलं 2 72. म्हणजे एक्सची किंमत गेली 36. मुलीचं आजचं वय, तिच्या मुलीचं आजचं वय तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. तिच्या वयाच्या 1/6 पट म्हणजे 6. तर तिच्या मुलीचं 3 वर्षानंतरचं वय किती, म्हणजे 6 अधिक 3 9 वर्ष. इथं किती वर्ष येईल 9 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर एक पुरुष व त्याची मुलगी यांच्या वयाची सरासरी 34 वर्ष आहे. ही पुढची संकल्पना आहे सरासरीची. ठीक आहे. एक पुरुष व त्याची मुलगी यांच्या वयाची सरासरी 34 वर्ष आहे. सरासरी म्हणजेच या ठिकाणी सरासरी, बरोबर. त्याचं सूत्र आहे एकूण बेरीज आणि भागिले किती असतात, ते असतात एकूण, बरोबर आहे. सरासरी किती दिलेली त्यांची 34 दिलेली आहे. सरासरी 34 आहे. बेरीज किती आहे माहिती आहे का, नाही. मग या ठिकाणी ही बेरीज आहे. त्याच्यानंतर एकूण किती आहे, दोघांची आहे. मग यातनी गुणाकार केला तर 2 चौक 8 2 त्रिक 6 2 चौक 8 2 त्रिक 6 68. बेरीज किती आली 68 आली, बरोबर आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 14/5 आहे. आता ही जी बेरीज आहे ही बेरीज कधीची आहे, ही बेरीज आली आजची, राईट. बेरीज आहे आजची आणि गुणोत्तर जे आहे ते 14/5 आहे. गुणोत्तर कधीचं आहे, गुणोत्तर आहे 4 वर्षानंतरचं, 4 नंतरचं. मग आपण हे बदल नाही करू शकत, बेरीज बदल करू शकतो. बेरीज 4 नंतर किती होईल, आजचं जर 68 आहे तर मग 68मध्ये आपल्याला 4 आणि 4 किती मिळवायचे, परत 8 मिळवायचे. 8 आणि 8 किती झाले 16, 6 आणि किती झाले 7 76. मग 14 आणि 5 14 अधिक 5 किती होतील 19. 19 बरोबर किती घ्यायची आपण 76. 19 1 19 19 चौक 76. म्हणजे आपण गुणोत्तरामधले अंक बरोबर प्रत्यक्ष बेरीज यांची बेरीज घेतली. 19 बरोबर 76, 1 बरोबर 4. ठीक आहे. तर मुलीचं आजचं वय किती आहे, मुलीचं आजचं वय काढायचं आहे. आता गुणोत्तर देताना एक पुरुष व त्याची मुलगी म्हणजे 5 आहे. 4 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे 5, म्हणजे 5 गुणिले किती झाले 4, 5 चौक 20. 4 वर्षानंतर ती मुलगी किती वर्षाची आहे 20. म्हणजे मुलीचं आजचं वय पाहिजे असेल तर 20मधनं आपल्याला किती कमी करायचे 4, म्हणजेच किती 16. मग आजचं वय किती राहील 16 वर्ष राहील. आजचं वय किती आहे 16 वर्ष. त्या मुलीचं जे काही आहे आजचं वय ते राहील 16 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राम आणि रोहन यांच्या वयाचं गुणोत्तर 4/5 आहे. राम आणि रोहन, ठीक आहे. हा झाला या ठिकाणी राम आणि या ठिकाणी मोहन, राईट. ज्याच्या वयाचं गुणोत्तर आहे 4/5. राम आणि अनिल यांच्या वयाचं गुणोत्तर, नंतर कोण आहे राम आणि अनिल यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5/6. जर त्या तिघांच्या वयाची बेरीज 69 असेल,
ठीक आहे. इथं राम आहे, इथं राम आहे, सारखा पाहिजे. सारखा करून घेण्यासाठी काय करावं लागेल, या समीकरणाला गुणावं लागेल 5ने आणि याला गुणावं लागेल आपल्याला 4ने. मग 5 नाही सॉरी, याला गुणावं लागेल आपल्याला 4ने. एक मिनिट, राम सारखा असल्यामुळे रामची किंमत सारखी येण्यासाठी 4 पंच 20 होतील आणि इथं 5 चोक 20 होतील. म्हणजे या ठिकाणी येतात 20 आणि 4 सक 24. इथं 4 पंच 20 आणि 5 5 25. राईट आहे. मग आपल्याला गुणोत्तर जर लिहायचं असेल तर आपण गुणोत्तर सरळ लिहू शकतो, राम, मोहन आणि अनिल. ठीक आहे. हा इथं राम, नंतर आपण मोहन किंवा अनिल, मागे पुढे झालं तर काही फरक पडत नाही. राम आहे 20, मोहन आहे 25 आणि अनिल आहे 24. ठीक आहे. त्यांची बेरीज, तिघांच्या वयाची बेरीज, म्हणजे हे पण सगळं कधीचं आहे, हे पण आजचं आहे. आणि त्यांची आजचीच बेरीज किती आहे तिघांची, ती बेरीज आहे 69. बघा, त्यांच्या गुणोत्तराची बेरीज आणि दिलेली प्रत्यक्ष बेरीज सारखी असते, म्हणजे दिलेली सारखी आहे. 5 आणि 4 9 आणि 2 2 4 आणि 6 म्हणजे 69. गुणोत्तरातली बेरीज बरोबर प्रत्यक्ष बेरीज म्हणजे सारखी आली या ठिकाणी योगायोगाने. म्हणजे 1ची किंमत किती आहे 1. तर मोहनचं वय किती, मग आजचं मोहनचं वय पाहिजे असेल तर आजचं मोहनचं वय किती आहे 25. मग 25 गुणिले किती करायचे 1 म्हणजे 25. म्हणजे मोहनचं जे काही आजचं वय आहे ते किती आहे 25 वर्ष. ठीक आहे. मोहनचं आजचं वय 25 वर्ष. ठीक आहे. अशा पद्धतीने नंतर पुढचा प्रश्न बघा, अरुण आणि दीपक यांच्या आजच्या वयातील फरक 14 वर्ष आहे. बघा, जो काही फरक आहे तो किती वर्ष आहे 14 वर्षाचा दिलेला आहे. बघा, फरक कसा असतो नेहमी करता, फरक वयातील फरक हा सारखा असतो. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:7 होतं. कसं गुणोत्तर होतं, अरुण आणि दीपक यांचं फरक एवढा होता आणि गुणोत्तर किती होतं 5:7 होतं. ठीक आहे. 7 आणि 5 मधला फरक किती आहे 2चा. 2 बरोबर किती घ्यायचे 14, कारण फरक हा कधी पण सारखा असतो. म्हणजे 1 बरोबर किती होईल 2 14. 1ची किंमत 7 आहे. तर दीपकचे आजचे वय किती. आता आजचं वय काढायचं, हे कधीचं वय आहे 7 वर्षापूर्वीचं वय आहे. कधीचं वय आहे 7 वर्षापूर्वीचं आहे. आता आजचं वय काढायचं आहे कुणाचं दीपकचं. तर ठीक आहे, किती आहे या ठिकाणी 7. 7 गुणिले 7 केले आपण, किती झाले 7 7 49. 49 हे कधीचं आहे 7 वर्षापूर्वीचं आहे. 7 वर्षापूर्वीचं. आजचं काढायचं म्हणजे किती टाकायचे 7. यांची बेरीज किती येते 56. म्हणजे आजचं जे काही वय आहे ते किती येणार आहे 56 वर्ष. जे आजचं वय आहे ते येणार आहे 56 वर्ष. ठीक आहे. आणि नंतर एक या 15 टिपिकल क्वेश्चनमधला सगळ्यात प्रकारचे टाईप आपण यामध्ये कवर केले. त्यातला हा शेवटचा प्रश्न आहे. सुभाष, प्रसाद आणि अमर यांच्या वयाचं गुणोत्तर 3 6 7 आपल्याला काय केलेलं आहे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ते दिलेलं आहे आपल्याला हे गुणोत्तर. हा आहे सुभाष, त्याच्यानंतर आहे प्रसाद आणि अमर. त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 3 6 आणि 7. बघा, प्रसाद आणि अमर यांच्या वयातील फरक 10 वर्ष आहे. प्रसाद आणि अमर यांच्या वयातील फरक 10 वर्ष आहे. 7 आणि 6 मधला फरक 10 वर्ष आहे. तर सुभाष आणि प्रसाद यांच्या वयातील फरक किती. बघा, त्यांच्या गुणोत्तरातील फरक किती आहे 1 आहे. त्यांच्या गुणोत्तरातील फरक 1 आहे. 1 बरोबर किती 10. 1 बरोबर 10. तर सुभाष आणि प्रसाद, ठीक आहे, हा सुभाष आणि हा प्रसाद यांच्या वयातील फरक म्हणजे गुणोत्तरातील फरक कितीचा येतो 3चा येतो. मग 1 बरोबर 10 तर 3 बरोबर किती 30. 1 बरोबर 10 तर 3 बरोबर किती 30. म्हणून या ठिकाणी त्यांचं जे उत्तर येईल त्यांच्या वयातील फरक ती किती वर्ष असेल 30 वर्ष असेल. कारण की या ठिकाणी या पद्धतीने लॉजिक आपण लावू शकतो. तर अशा पद्धतीचे 15 प्रश्न आहे. या 15 प्रश्नावर आपलं पूर्ण वैवाहिक चॅप्टर किंवा कन्सेप्ट तुमची पूर्ण क्लिअर होईल. हा व्हिडिओ वारंवार तुम्ही ऐका आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा.